बघायला मिळेल ह्यावर देखील त्यांचं देखील लक्ष लागून असेल. पण ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण असेल. पुणेरी शिलेदार आणि नवी मुंबई चॅलेंजर्स. त्याचबरोबर चला सामन्याला सुरुवात होताना बघायला मिळते. फर्स्ट बॉल मुकेश, पहिला चेंडू आता मात्र टॅप केलाय लेग साइडला. अंकेशच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण होत आहे. पहिल्याच चेंडूवरती अजितच्या माध्यमातून पहिली धाव घेतली जाते. पहिली धाव संख्या स्कोर बोर्ड वरती नमूद केली जाते. फर्स्ट रन ऑन टू द स्कोर बोर्ड. आता मात्र सुशांत स्ट्राईक एंडला बघायला मिळतो. आता मात्र रणनीतीमध्ये चेंजेस केल्यात. निखिलने मात्र थोडंसं माघार घेतलाय, कुठेतरी बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजेस केल्यात. जसं युवराज सरांनी सांगितलं की क्रमवारीमध्ये काही फरक पडणार नाही. प्रथम क्रमांक वगैरे दुसरा क्रमांक इतकाच फरक पडेल. जिंकले तर हारलेत काही फरक पडणार नाहीत. टॉप 2 मध्ये कन्फर्म राहणार आहेत. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द लेग स्टिक पंचाने मात्र वाईट घोषित केलाय, दंडित केलाय. अवांतर धावसंख्या आपलं खातं उघडते. अवांतर एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद 2 वरती. 2 मातब्बर संघ आमने सामने आहेत. पुणेरी शिलेदार पूर्ण आता मात्र 100% देताना बघायला मिळतील, कारण खूप महत्त्वपूर्ण सामना असेल त्यांच्यासाठी. आणि हा चेंडू आत्ता मात्र फाईन स्वीप करायचा होता. कुठेतरी चेंडू पायावरती आदळतो आणि बिहाइंड द विकेट किशोरची मात्र दमछाक बघायला मिळाली. क्षेत्ररक्षण केलं गेलं तोपर्यंत एकच धाव मिळतीये. एका धावेने स्कोर पुन्हा एकदा पुढे जाताना बघायला मिळतो. 3 वरती सिंगल्सने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. ह्या सुरुवातीच्या षटकामध्ये सुरुवातीसच सिंगल्सने स्कोर येताना बघायला मिळतोय. नाव ऑन स्ट्राईक अजित. चला अजितची आता मात्र खेळी सगळ्यांनाच माहीत झाली आहे. प्रत्येक गोलंदाजा अजितसाठी लेग साईडला 5 क्षेत्ररक्षक तैनात करतोय. ऑफ साईडला 4. लेग साईड पॅक असं क्षेत्ररक्षण ठेवलाय. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी केली जाईल अजितच्या माध्यमातून, हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि हा चेंडू मात्र स्विच हिट करायचा होता, मात्र यष्टीरक्षक चिल्ल्याच्या माध्यमातून चुकी होतीये. कुठेतरी फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. जास्त भूदंड पडत नाही, पण मात्र एक महत्त्वपूर्ण धाव जोडली जाते, कारण स्कोरबोर्ड हलतं ठेवलं जात आहे. पहिलं षटक आहे, पहिलं षटक प्रगतीपथावर आहे आणि प्रत्येक चेंडू मात्र गणला जातोय. कुठेतरी प्रत्येक चेंडूवरती सिंगल येताना बघायला मिळतीये. एक अवांतर चेंडू देखील फेकला गेला. धावसंख्या 4 वरती बघतोय आपण आफ्टर 3 ऑफिशियल डिलिव्हरीज. आणि हा चेंडू आत्ता मात्र काय चेंडू फेकलाय मुकेशचा मात्र जबरदस्त भेदक मारा बघायला मिळतोय आणि एका चांगल्या विकेटचा पतन होताना बघायला मिळतोय. सुशांत कालेसारख्या एक मातब्बर फलंदाजाला माघारी परतवलाय. व्हॉट अ बॉल दॅट इज, परफेक्टली पिच ऑन गुडलँड स्पॉट. चेंडूने उचली घेतली. कट करत असताना कुठेतरी फलंदाज सुशांत काले याची दमछाक बघायला मिळाली आणि एस्टनचा वेध घेतला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट, हे चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळत आहे. सुशांत काले डिपार्ट्स. माझं तुझ्याकडे लक्षच नाही, सॉरी. नवीन फलंदाज सरसेनापती ऑफ द टीम कर्णधार निखिल यादव खेळपट्टीवरती येताना बघायला मिळालाय. इन ॲट नंबर 3. त्याच्यासमोर एक जबरदस्त गोलंदाज मुकेश. आणि हा चेंडू मात्र स्विच हिट केलाय. आल्या मात्र चांगला फटका खेळून मात्र आपल्या इनिंगची सुरुवात करताना बघायला मिळतोय निखिल. आणि हे एसबीएलचं चित्र बघायला मिळतं. बघा 2 प्रतिस्पर्धी आहेत, गोलंदाज आणि फलंदाज. मात्र गोलंदाजांनी ह्या फटक्याला दाद दिली आणि दोघांनी देखील खेळाडूवृत्तीचं प्रदर्शन दाखवलंय. दिस इज द क्रिकेट ऑफ सीवूड. दिस इज द क्रिकेट ऑफ एसबीएल. दिस इज व्हॉट एसबीएल इज नोन फॉर. मित्रांनो आपण बघता, आपण अनुभवत आहे सीवूड्स बॉक्स लीग 2026 पर्व 5 मध्ये येत असताना आता मात्र कुठे शेवटच्या दिवस रात्रीला मात्र सुरुवात होताना बघायला मिळते. संध्याकाळच्या 17 मध्ये ही चालू असलेली 7व्या राऊंड मधील 3री लढत. एका बाजूला महाड किंग्स याच्या अगेन्स्ट मध्ये पुणेरी शिलेदार. खूप महत्त्वपूर्ण मॅच असेल पुणेरी शिलेदार टीमसाठी. नेक्स्ट बॉल आता दिस टाइम आउटसाइड द लेग स्टिक. आता मात्र पंचांनी दंडित केलाय. जस्ट आउटसाइड द लेग स्टिक आणि तेवढं पुरेसं होतं पंचांसाठी. वाईट घोषित केला गेलाय. अजून एक धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली 9 वरती. 9 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड. आत्ता मात्र लेग साइडला टोळवायचा होता.
कसं पायांवरती चेंडू हातोलतोय, पण अंडरआर्म क्रिकेटमध्ये लेग बिफोर नाही आहे युवराज सर. कुठेतरी इन फ्रंट ऑफ द जस्ट इन फ्रंट ऑफ द विकेट होता. चला पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक संपलंय. फिनिश. यस. पहिल्या षटक धन्यवाद डीजे. चला पहिल्या षटकासाठी तब्बल 4 मिनिटं 50 सेकंद घेतलेत. आणि आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिस टाइम शॉट बघायला मिळतो. कुठेतरी एकच धाव मिळेल. एक महत्वपूर्ण धाव जोडली जाते. स्ट्राईक आपण निखिलला बघणार, नॉर्थ साईडला अजित गेलेत. बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतोय यशवंत पारकर, एक उंच पुरासा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्यासमोर एक मास्टर माइंड क्रिकेटर. दरम्यान फ्लड लाईट्स ऑन होताना बघायला मिळत आहेत. संध्याकाळच्या 17ला सुरुवात होताना बघा. आता मात्र फ्लड लाईट्स देखील ऑन झाल्यात. आणि हा चेंडू आता मात्र लेग साईडला टॅप केला. आता मात्र तिकडे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, त्याच्यामधून क्षेत्ररक्षण झालाय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल या महत्वपूर्ण लढतीमध्ये. प्रत्येक क्षेत्ररक्षक पुणेरी शिलेदारचा प्रत्येक खेळाडू 100% देण्याचा प्रयत्न. आणि का नसावं, कारण एक नामी संधी आहे क्वालिफाय करण्याची. सुपर 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी चालली असलेली चकमक, चालू असलेली लढत आपण अनुभवतोय. पुणेरी शिलेदार बनाम महाड किंग्ज. कुठेतरी महाड किंग्सने अगोदरच बाजी मारली आहे, टॉप 2 मध्ये प्रवेश मिळवला आहे. पुणेरी शिलेदार दरवाजे उघडताना दरवाजे ठोठावताना बघायला मिळतात. आणि हा चेंडू आउट साइड ऑफ स्टीम, खूपच बाहेरचा चेंडू, चुकी झाली आहे. एसटी रक्षकाला कुठलाही चान्स नव्हता, त्याच्या अवाक्याच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. चेंडू ट्रॅव्हल झाला बिहाइंड द विकेट. हे आता 5 धावाने मात्र स्कोर पुढे जाताना बघायला मिळतोय. धावसंख्या 16. नेक्स्ट बॉल. आता मात्र पुन्हा एकदा आता मात्र चेंडू बिहाइंड द विकेट जातोय. कुठेतरी प्रिन्सचं मात्र क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. थोडीशी धडपड झाली. आता मात्र फेकी मात्र करत असताना चुकी झाली आणि चुकीला आता मात्र यश मिळालंय. फलंदाज अजित बाद झालाय. निश्चित त्याचा काय खेळ घडलाय. कुठेतरी मिसफिल्ड झाला. मिसफिल्ड वरती धाव घेणं कुठं किती जोखमीचं ठरलं हे बघितलं आपण. कुठेतरी दुसरी धाव घेत असताना फलंदाज अजित बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आला निशात पाटील. आणखी एक दर्जेदार फलंदाज. बॉलिंग ट्रॅकवर यशवंत पारकर. आणि हा चेंडू हलवार प्रकारचा चेंडू डिलिव्हर केलाय. अंकेशच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू आता मात्र फेकी मात्र थोडीशी विकेटच्या एज वरती केली जाते आणि फल स्वरूप काय झालं, आणखी एक धाव बघायला मिळते. 2 धावेने स्कोर पुढे जाताना बघायला मिळतो. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19. स्टील 2 बॉल्स टू गो ऑफ दिस ओव्हर. 2 चेंडू अजून शेष शिल्लक बाकी आहेत ह्या षटकातील. यशवंत पारकर ऑन टू बॉलिंग मार्क. हा चेंडू आता मात्र ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं एकाच बाजूला दोन्ही क्षेत्ररक्षक आणि थोडी चुकी झाली आहे. कुठेतरी चुकी झाली आहे. दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. स्ट्राईक एंडला थ्रो केला गेला, मात्र कुठेतरी बाउन्स बॅट बाउन्स मिळाला एसटी रक्षक चेतनला आणि तो कलेक्ट करत असताना त्याच्या माध्यमातून दमछाक झाली, चुकी झाली. फलस्वरूप फलंदाज निशात पाटील सेफ आहे. आणि आता मात्र पॅडल स्वीप केला. यश भिसेला देखील कुठलीही संधी नव्हती. पुरेपूर लाईन कव्हर केली, लेंथ कव्हर केली आणि सहज झुलकावून दिलेला लेग साईडला आलेला हा दमदार चौकार. थँक यू डीजे.
2 षटकांसाठी 9 मिनिटांचा कालावधी घेतलाय पंचांच्या आणि खेळाडूंच्या माहितीसाठी. आपण पुणेरी शिलेदारला अपडेट देऊया. 2 षटकांसाठी आपण 9 मिनिटांचा कालावधी घेतलाय. आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर आपण बघू शकताय चेतन चिल्या, वन ऑफ द फायनेस्ट, वन ऑफ द बेस्ट ऑफ दिस सेक्टर. एक जबरदस्त खेळाडू बॉलिंग ट्रॅकवर. त्याच्यासमोर निखिल आणि हा चेंडू आता मात्र बॅलन्स स्वीप केला. यश बीसेची कमिटमेंट बघा यार. वाव वाव वाव, व्हॉट अ ब्रिलियंट बिट ऑफ एफर्ट दॅट इज. पूर्ण 100% आपल्या संघासाठी देत असताना यश बीसे. काय क्षेत्ररक्षण झालाय. 100% कमिटमेंट. दिस इज द बेस्ट परफॉर्मन्स. व्हॉट एफर्ट दॅट इज. पुन्हा एकदा बॅटिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. तर मात्र निशात पाटील या टायमाला आता मात्र फाईन खेळलाय. क्षेत्ररक्षणाची सजावट देखील जबरदस्त केली. फक्त एकच धाव मिळतात. सिंगल्सने मात्र या 2 चेंडूंवरती धावा येताना बघायला मिळाल्यात. चेतन ऑन टू बॉलिंग ट्रॅक टू निखिल. हा कॉन्टेस्ट बघणं खूप इंटरेस्टिंग असेल. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टिक. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. कुठेतरी स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच नसीर सेनांच्या माध्यमातून चेतनला मात्र दंडित केलं गेलाय. कुठेतरी वाईट डिक्लेअर केला गेलाय. अजून एक धाव जोडली जाईल. आणि हा चेंडू आता मात्र रॉंग वन डिलिव्हर केला गेलाय. आणि आता मात्र डावाचा मात्र प्रयत्न केला गेला, मात्र फलंदाज सेफ आहे. सेफली कम्प्लिटेड दॅट रन. फक्त एक धाव मिळतील. स्कोर झालाय 27. 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक बाकी आहेत ह्या षटकातील. आणि हा चेंडू मात्र टॅप केलाय. फक्त पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. खूप महत्वपूर्ण षटक हाताळताना बघायला मिळतो आपल्याला चेतन चिल्या. ह्याच्या माध्यमातून चांगले चेंडू डिलिव्हर केलेत. कुठलाही मोठा फटका आता मात्र खेळण्यासाठी रूम दिला जात नाही त्याच्या माध्यमातून. आणि काय क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. पहिल्या चेंडूवरती यश भिषेचं ते जबरदस्त क्षेत्ररक्षण. आणि हा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू ट्रॅव्हल होताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षण. काय कडक फटका कनेक्ट केला होता, मात्र तेवढ्या ताकदीचं क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. नाव आहे यश भिसे. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा बघायला मिळत आहे. नेक्स्ट बॉल. ह्या टायमाला स्विच हिट केलाय. प्रिन्सच्या माध्यमातून धडपड चालू आहे. मग आजपासून 2 ते 3 वेळा चेंडू प्रिन्सकडे ट्रॅव्हल झालाय. आणि प्रत्येक वेळी त्याने पूर्ण 100% कमिटमेंट देत असताना बघायला मिळाला. कुठेतरी धडपडला, पडला, मात्र चेंडू मात्र अडवला. आणि ह्या षटकाची मात्र सांगता झाली. ह्या षटकात फक्त आणि फक्त धावा खर्च केल्यात चेतनने 6. धावसंख्या जाऊन पोहोचते 29. आणि टाइम अपडेट आपण देऊया. 12 मिनिटं आणि 20 सेकंद झालेत. छत्रपती शिवराया. तयाला करतो मुजरा आम्ही. त्रिवार मानाचा मुजरा आमच्या महाराजांना. किशोर ऑन बॉलिंग ट्रॅक. आणि हा चेंडू कडक कडक कडक, मात्र तेवढाच कडक फुटवर्क. आता मात्र भिंत रचले असं म्हणणं वावगं ठरणार नाहीये. एका बाजूला यश, दुसऱ्या बाजूला मात्र पूर्ण भिंत आता मात्र खंबीरपणे उभी राहिली आहे. जाळं विणलं गेलाय कुठंतरी. जाळं विणलं गेलाय कुठेतरी. भिंत रचली गेली आहे पुणेरी शिलेदारच्या माध्यमातून. हे शिलेदार आता मात्र आपल्या संघासाठी पूर्णपणे आता मात्र लढा देताना बघायला मिळतात. व्हॉट एफर्ट्स. आता मात्र चेंडू देखील वळवलाय, फिरवलाय. गरकन फिरवत असताना मात्र आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू निघून जातोय. पंचाने मात्र दंडित केलाय. हा देखील येतोय व्हाईट बॉल. एक धावने मात्र स्कोर पुढे गेला. स्कोर मूव्स ऑन टू 31. 31. पुढील चेंडू. हा चेंडू आता मात्र चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. इट्स अ डॉट बॉल. किशोरकडे असलेला क्लास, किशोरकडे असलेला दर्जा त्याने प्रत्येक वेळेस सिद्ध केलाय. स्पार्टन संघाचा कर्णधार आणि आता मात्र पुणेरी शिलेदारच्या खेम्यामध्ये गोलंदाजीच्या भूमिकेत असलेला हा जबरदस्त खेळाडू गोलंदाजी मार्कवर असताना त्याचा अनुभव पणाला लावत असताना बघायला मिळतोय. त्याच्याकडचा असलेला टॅलेंट, त्याच्याकडचा असलेला क्लास, त्याच्याकडे असलेला मॅच टेम्परमेंट ह्या महत्वपूर्ण मॅच मध्ये कुठेतरी दाखवताना बघायला मिळतोय. कुठेतरी आता पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉल साठी
रिव्ह्यू घेतला गेलाय. चेंडू आउटसाइड द क्रीज पीच झालाय का ह्यासाठी रिव्ह्यू आहे आणि याची निहाळी पाहणी केली जाईल. चला पंचांच्या माध्यमातून आता मात्र क्लिअर सांगितलं जाईल. इट्स अ डॉट बॉल. इट्स पिच इनसाइड दॅट स्टंप लाईन. चला मात्र वडापावचा सुगंध दरवळतो. सगळ्यांना भूक लागली इथं. आमचा मात्र उपवास आहे आज. संकष्टी आहे. चला डॉट बॉल फेकला गेला. आपण किशोरचं कौतुक करूया. किशोरच्या माध्यमातून प्रत्येक वेळी चांगला खेळ दाखवला गेलाय. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर आणि जसा कौतुक केलाय त्याची गोलंदाजी देखील तेवढीच बहरली आहे आणि का नसावी. या महत्वपूर्ण मध्ये अंडर प्रेशर मध्ये खेळ खेळण्यासाठी तो जाणला जातो आणि म्हणून काय त्याची निवड केली गेली पुणेरी शिलेदार टीम मध्ये. यश भिसेने त्याला ऑक्शन मध्ये आपल्या संघामध्ये का घेतलं ह्याचं प्रत्युत्तर त्याने दिलंय. वाय ही चूज किशोर इन हिज टीम. हा चेंडू आत्ता मात्र बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. प्रिन्स कडे चेंडू विसावतोय. 1+1 कशाला तर चेंडू आउटसाइड द स्टंप पिच झाला आणि पंचाने दंडित केलं. व्हाईट बॉल आणि बाईटच्या स्वरूपात एक अशा 1+1 अशा 2 धावा मिळत आहेत. स्कोर मूव्ज ऑन टू 33. 3 चेंडू शेष शिल्लक बाकी. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. किशोर ऑन बॉलिंग मार्क. किशोर ऑन बॉलिंग ट्रॅक आणि हा चेंडू आत्ता मात्र चांगला चेंडू कलेक्ट केला आहे. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करूया आपण. काय यष्टीरक्षण होतं, काय गोलंदाजी होते. व्हॉट अ ब्रिलियंट बॉलिंग. दिस इज अप्रतिम गोलंदाजी या महत्वपूर्ण लढतीमध्ये. अजूनही 2 चेंडू शेष. बरोबर आहे सर. हा चेंडू आता मात्र अजून एक डॉट बॉल. चला कुठेतरी पंचांच्या माध्यमातून आता मात्र पुन्हा एकदा चेक केलं जाईल. दोन्ही पंच एकत्र येतात. खेळाडूंनी कुठलीही घाई करू नये. थोडं दूर राहायचंय. पंच आपल्याला कळवतील. निर्णय आपल्यापर्यंत योग्य तो निर्णय पोहोचला जाईल. इट्स अ डॉट बॉल. आता मात्र मागच्या चेंडूवरती काय घडलाय. एक चौकार बघायला मिळतोय. कुठेतरी जे षटक सुंदर षटक बघायला मिळतोय मात्र त्याची सांगता फलंदाजी टीमने मात्र गोड केली आहे. चौकार डोळवलाय. धाव संख्या झाली आहे चौकारच्या मदतीने 37. शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. आता मात्र शेवटचे 6 चेंडू ह्या पहिल्या इनिंग मध्ये आपण बघूया कुठलाच गोलंदाज येतो. कारण खूप महत्वपूर्ण षटक असेल पुणेरी शिलेदार टीमच्या माध्यमातून. कारण या षटकात जर जास्तीत जास्त धावा आल्या तर त्यांना महागडं ठरू शकतं आणि कितपत रोखण्यात यश मिळेल आणि कुठल्या गोलंदाजाची निवड करण्यात आला यश भिसेच्या माध्यमातून केली जाईल हे बघणं इंटरेस्टिंग असेल. चला टाइम आपल्यापर्यंत पोहोचवलं तर 18 मिनिटं झालेत. शेवटचं षटक. कुठला गोलंदाज बॉलिंग मार्कवर येईल बैल बघूया. अंकेश आता चेंडू दिलाय. चला शेवटचा षटक. आता मात्र अंकेश बॉलिंग मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. कुठेतरी यशने माघार घेतली आणि अंकेशकडे चेंडू विसावलाय. फलंदाजीसाठी सज्ज बघायला मिळेल आपल्याला निषाद पाटील. अंकेश ऑन टू द बॉलिंग मार्क आणि हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. खूपच बाहेरचा चेंडू. व्हाईटने सुरुवात केली अंडर प्रेशर. शेवटचं षटक हा नंबरचं षटक स्लॉग ओव्हर्सला. आता मात्र जशी सुरुवात झाली तशी कुठेतरी व्हाईट चेंडूने मात्र सुरुवात झाली. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यश भिसेकडे चेंडू विसावतोय. तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. यानंतर होणारी आगामी लढत पूर्वांचल पॅन्थर्स हेमंत वाकसे
त्यांच्या अगेन्स्ट मध्ये नवी मुंबई चॅलेंजर्स हा संघ बघायला मिळेल आपल्याला. दोन्ही संघ नायकाला आपण विनंती देऊ, कॉल करूया, कॉल देऊया. नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे महेश पारकर आणि हेमंत वागसे. जशी इनिंग संपेल आपण टॉस करणार आहोत. दोघांनी त्वरित उपस्थित राहायचंय. चला पहिलाच आता मात्र प्रथमच या षटकात सामोरं जाण्यासाठी निखिल सज्ज झाला स्ट्राईक एंडला. त्याच्यासमोर गोलंदाज अंकेश. धावसंख्या आहे 39. अजूनही 5 चेंडूचा खेळ शेष शिल्लक बाकी. 5 मध्ये किती काढतील हे बघणं इंटरेस्टिंग असेल. आणि हा चेंडू व्हाईट बॉल. अजून एक आवंत धावसंख्या जोडली जाईल. निखिलने बघितलं चेंडू बाहेर पडतोय, बाहेरच्या चेंडूला सोडून दिलं आणि फलस्वरूप व्हाईटच्या स्वरूपात एक धाव मिळाले. वेल जज बाय निखिल. धावसंख्या 40. 40 स्टील 5 डिलिव्हरीज टू गो. आणि हा चेंडू जबरदस्त चेंडू डिलिव्हर केलाय. अप्रतिम चेंडू, परफेक्टली पिच, राईट टर्न मनी, एक्सलंट बॉल. हा आला डॉट बॉल आणि प्रत्येक डॉट बॉल चेअर केला जातो खेम्यामध्ये. आणि हा चेंडू आता मात्र स्विच हिट केलाय निखिलच्या माध्यमातून. चांगला स्विच हिट बघायला मिळतोय. कुठेतरी एक दर्जेदार फलंदाज आहे, दर्जेदार क्रिकेटर, त्याच्या माध्यमातून एक चांगला फटका खेळला जातोय. या चौकाराने मात्र धावसंख्या पुढे सरसावत जाताना बघायला मिळते. 44च्या घरात 44 रन्स ऑन टू द स्कोर बोर्ड फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. अंकेश वन सेकंड ऑन द बॉलिंग मार्क. हा चेंडू आता मात्र सोडून दिलाय. वेल जज वन्स अगेन. काही जजमेंट आहे, परफेक्ट. अजून एक वाईट बॉल. एक धाव मात्र आता ही महाड किंग्सला कुठेतरी एका चांगल्या धावसंख्येकडे नेताना वाटचाल करताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 45. आणि हा चेंडू आता मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एक तेरी तो एक मेरी. आता मात्र गोलंदाज अंकेशाने कमबॅक केला असं म्हणणं वावगं ठरणार नाही, कारण एक चांगला फलंदाजाला एका चेंडू पुरतं का ना होईना पण थांबवलं गेलाय. आणि शेवटच्या षटकात प्रत्येक डॉट बॉल महत्वपूर्ण असेल. एक विकेट बरोबरच तो डॉट बॉल गणला जाईल. आणि हा चेंडू आता मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप. इट्स व्हाईट बॉल कॉल फ्रॉम द स्ट्राईक एंड अंपायर नासिर सर. अजून एक धाव जोडली जाईल. आणि ह्या अवंत धावसंख्या आहेत ना पुणेरी शिलेदार संघाला, ज्यावेळी सामना टाईट होईल ना मित्रांनो, तेव्हा त्यांच्या अंगलट येतील, तेव्हा ह्या अवंत धावांचा त्यांच्या माध्यमातून विचार केला जाईल. आणि प्रत्येक धाव ती त्यांच्या अंगावरती ओझं बनून पडणार आहे. आणि हा अजून एक खराब चेंडू फेकला गेलाय. पण यष्टीरक्षक चिल्याचं आपण कौतुक करूया. कुठेतरी त्याच्या माध्यमातून जबरदस्त यष्टीरक्षण बघायला मिळालंय. निश्चित बिहाइंड द विकेट, जर त्याच्या हातून जर चेंडू मिस होतोय तर बिहाइंड द विकेट 4 धावा निश्चितच होत्या त्या. आणि त्याला दाद दिले मुकेशने. अंकेश वन्स अगेन ऑन टू द बॉलिंग ट्रॅक. हा मात्र स्विच हिट केला, कडक आहे फटका, सुंदररित्या खेळून काढलाय. या चौकाराने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 51. 51 50 पार झाली आहे. आणि सांघिक अर्धशतक आपण धावफलकावरती बघतोय महाड किंग्सचं. कुठेतरी 51 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग, टार्गेट डिसाइडिंग डिलिव्हरी टू गो. स्ट्राईक एंडला आपण बघतो निखिल. अंकेश ऑन टू द बॉलिंग मार्क. धावसंख्या 51 वरती आहे. आणि हा चेंडू मात्र बिहाइंड द विकेट चेंडू जातोय. यश मगर रेंज मध्ये होता, फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. धावसंख्या 52. आणि पहिल्या इनिंगचा खेळ इथं संपलाय. धावसंख्या 53 धावांचं टार्गेट. चला आपण 2 टीमला कॉल देऊया. पूर्वांचल पॅन्थर्स आणि नवी मुंबई चॅलेंजर्स. कर्णधार महेश पारकर आणि कर्णधार हेमंत वागसे. चला टॉस साठी सज्ज व्हायचं लगेच. हेमंत वागसे आणि महेश पारकर. जगदंब जगदंब जगदंब.
धन्यवाद युवराज सर. आपण आता इथं नाणेफेकीचा कॉल करून घेणार आहोत. एका बाजूला हेमंत वाक्सेला बघायला मिळेल, एका बाजूला आपण महेश पारकर. दोन संघ आता मात्र शेवटच्या ह्या लढतीमध्ये बघायला मिळतील. लीग फॉर्मॅटमधील शेवटची मॅच असेल आणि टॉससाठी समवेत आपल्या समेत जोडले गेलेत महेश सर. हु इज गोइंग टू कॉल? हेड्स इज द कॉल. टेल सिटीज नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. निर्णय काय असेल हेमंत? बॉलिंग घेऊ आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. कुठेतरी पॉईंट्स टेबलमध्ये आता तुम्ही क्वालिफाय झाल्यात, पण तुमची रणनीती काय असेल आणि समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा मानस असेल? ऑब्वियसली समोरच्या संघाला 50च्या आतमध्ये रोखू आम्ही. जरा 2-3 नवीन बॉलर घेणार आहे, तर बघू कशी पुढच्या मॅचसाठी थोडीशी स्ट्रॅटर्जी आखलेली आहे. दुसरं काही नाही. समोरची टीम पण चांगलीच आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला देखील संधी आहे ह्या मॅचवरती. बारीक लक्ष असेल तुमचं देखील. ह्या मॅचचा रिझल्ट खूप महत्त्वपूर्ण असेल. जर रिझल्ट तुमच्या मनासारखा लागला तर तुमच्या माध्यमातून काय रणनीती असेल आणि काय टार्गेट सेट केला जाईल? मी 60 to 65 रन्स करण्याचा प्रयत्न करू. चला देऊया दोन्ही संघांना शुभेच्छा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मॅच चालू आहे. कुठेतरी पुणेरी शिलेदार पुढे सरसावते की नाही, पुढे एक पाऊल पुढे टाकते की नाही, हे बघण्यासाठी इंटरेस्टिंग असेल. आणि जशी मॅच आपण सेकंड इनिंगला सुरुवात होईल, आपण आवाज ऐकणार आहात युवराज बाळी सर यांचा. यस युवराज सर. धन्यवाद अमर भोईर सर, ज्यांचा सुमधुर आवाज सुमधुर वाणी आपण ऐकलीत नुकत्याच झालेल्या इनिंगमध्ये. 53 धावांचं आव्हान आहे आणि 30 चेंडूंमध्ये हे 53 धावांचं आव्हान पुणेरी शिलेदार या संघाला मात्र पूर्ण करायचे. जर सुपर 4च्या रेसमध्ये त्यांना कायम राहायचंय, किंबहुना जर या स्पर्धेमध्ये त्यांचं आव्हान जिवंत राहायचंय. सर ओमकारसाठी पारितोषिक आलंय. ओमकारने या ओव्हरमध्ये दोघांपैकी कोणाची जरी विकेट काढली तरी सिद्धेश मयेकर यांच्याकडनं 2000 रुपये, आणि दोघांची काढली तर 4. ओके, चला सिद्धेश मयेकर यांच्याकडनं पारितोषिक आहे. अच्छा, हरकत नाही ना, पण एक नाव होतं ना. ओमकार सिद्धेश यांच्याकडनं पारितोषिक. चेतन उर्फ चिल्या आणि कॅप्टन दुसऱ्या बाजूला यश भिसे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना. पुणेरी शिलेदार म्हटलं की ओमकार जाधव साहेब, त्याचबरोबर डॉक्टर दीपक आवटे साहेब यांच्या मालकीचा संघ, आणि महाड किंग्स म्हटलं की पहिल्या पर्वापासून ज्यांची खरं तर रोनाल्डो बंद एसबीएलशी जोडले गेले तसे अरुण सरकले साहेबांचा संघ. पहिला बॉल, पहिलाच बॉल, खराब लाईन अँड लेंथ, वाईड +4. पहिल्या बॉलवर 5. बुल 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 मोठे भयंकर. पुणेरी शिलेदार तिथे जिंकले तर मात्र इतर संघांच्या कामगिरीवर पाणी फिरलं जाणार आहे, आणि तो प्रयत्न होईल चेतनच्या माध्यमातून. फिल्डरच्या हातात बॉल जाऊन थांबलाय. चेतन म्हटलं की रोनक गेल्या वर्षीचा पर्व क्रमांक 4चा मालिकावीर हा खेळाडू जो मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. चेतन अर्थात चिल्या सध्या स्ट्रायकिंग वर. स्विच केलंय, एका टप्प्याने बॉल विशाल आणि किरणला भेदून सीमा पार, चौकार. या बाजू बघा पाटील स्वीप करत असताना बंटी कांबळे, विजय कांबळे तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साइडला डावकऱ्याचा फलंदाज चेतनसाठी 1 रन इथे प्राप्त झाली. टीमची टोटल पुढे सरकत असताना 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. आतापर्यंत 3 चेंडू झाले रोनक, अजूनही 43 इथून करायचे. 27 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 27 चेंडू 53 धावा, 43 धावा हे इक्वेशन आहे, कारण 10 आल्यात. गोलंदाज सज्ज होत आहे. यश भिसे पहिल्यांदा स्ट्राईकवर. फुल टॉस घेतलाय आणि किरणला चकवून बॉल गेलाय, तो सीमा पार आणि आलाय तो चौकार.
स्पर्धेचे प्रणेते, या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे मुख्य आयोजक, मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष अर्थातच सुधीरजी जाधव साहेबांचं शुभागमन होत असताना या व्यासपीठावर त्यांचं आपण करूया शब्दसुमनाने सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या आतमध्ये यश भिसेच्या बॅटमधनं हा सलगचा आलाय तो दुसरा चौकार. टीमची टोटल झाली आहे ती 18 धावा. अजूनही एक चेंडू इथे शिल्लक आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये पुणेरी शिलेदारने सामना आपल्या बाजूने झुकवलाय असं दिसतंय हळूवार पद्धतीने. आता इथे विकेट काढणं महाड किंग्ससाठी खूप गरजेचं आहे. त्यांचं स्थान पक्क आहे पहिल्या 2 मधला अमरदादा. मात्र तिथे जाण्यासाठी कुठेतरी सकारात्मक पद्धतीने एक पॉझिटिव्ह वाइब्स घेऊन हा सामना जिंकून जाणं ते पसंत करतील. यावेळेस बघा फुलर लेनचा बॉल होता, खेळायचं होतं खरं तर कव्हर पॉइंटला बॉल गेला स्ट्रेट मध्ये. डॉट बॉल आला शेवटचा. षटक संपलं पहिलं. स्ट्राईकवर आता चेतन येईल. टीमची धावसंख्या 18. इथे मात्र एक चौकार येत असताना विशालच्या मात्र पहिल्याच बॉलवर विशाल लोखंडे आपण पाहतोय. चेतनने त्याचं स्वागत केलं. माइंडसेट क्लिअर आहे यश भिसे चेतन. खरं तर गेल्याही वर्षी चेतनला मात्र हलकीशी हुलकावणी दिली होती ती टायटलने. खूप चांगली झुंज होती त्याची कर्नाटक रेनेगेड्सच्या फायनलच्या मॅच मध्ये. रोनक मालिका विरुद्ध राहिला मात्र ती खंत होती की टायटल पटकावता आलं नव्हतं. मात्र ते टायटल पटकावण्यासाठी संघ मालकाने दाखवलेला विश्वास, ओमकारजी जाधव साहेब असतील, डॉक्टर दीपक आवटे साहेब असतील, त्या विश्वासार्थ पार्थ ठरवण्यासाठी, त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी चेतन आणि यश भिसे प्रयत्न करतील. दुसऱ्या बाजूला निखिल आणि अरुण सरकाले साहेबांचा संघ तेही प्रयत्न करतील. इथे बघा फुलर लेनचा बॉल चकवलंय फिल्डरला. पार्थला थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेतनचा चौकार. आणि येतोय तो डॉट चेंडू. 2 चेंडू शिल्लक. चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेतनच्या बॅटमधनं चांगला टेक्निकल रित्या साऊंड फटका. चौकार. थँक्यू डीजे. 3 चौकार आले त्या ओव्हरमध्ये आणि मला वाटतं आता चौथा देखील येईल. शेवटच्या बॉलवर षटक संपलंय दुसरं आणि पुणेरी शिलेदार जाऊन पोहोचलाय 34 या आकड्यावर. जाऊया आपण फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून ऑन स्क्रीनवर. मग अशी काही दृश्य कॅमेऱ्यामध्ये त्यांनी टिपण्याचा प्रयत्न केला ते दृश्य आपण स्क्रीनवर पाहूया आता फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून. जिथे आपण ओमकार जाधव साहेबांना पाहतोय. टाळ्यांचा गजर त्यांच्या माध्यमातून सध्या मेगा स्क्रीनवर. आणि पहा मुकेश यांना. सध्या आपण स्क्रीनवर मुकेश यांना पाहतोय. मगाशी त्यांनी जो डान्स केला. ओहो क्या बात आहे, क्या बात आहे. चला पुन्हा एकदा मॅच कडे आपण वळूया. बंटी कांबळे आता विजय कांबळे यांच्याकडे आता जबाबदारी दिली. 34 झाल्यात. रोनक आता जिंकण्यासाठी आपण इक्वेशन पाहिलं. 18 बॉल 19. 18 चेंडू 19 धावांची गरज आहे. महाड किंग्सला पाहिजे विकेट. 18 बॉल 19. रन बॉल इक्वेशन. पहिलाच बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट घेतला. रिव्हर्स स्वीप करत असताना बॅकवर्ड पॉइंटला क्लिअर. यश भिसेच्या बॅटमधनं चौकार. आपल्याला आता कमी कालावधीचं संगीत वाजवावं लागेल कारण चेंडू लवकर येतोय. कारण अंडरआर्म क्रिकेट म्हटलं की फास्ट क्रिकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेला अजित मॅक कडे बॉल सरळ गेलाय आणि डॉट येतो. यावेळेस थोडी गती नव्हती.
या बॉलवर थोडीशी गती काढून घेतली होती विजय यांनी. प्रचंड अनुभव आहे विजय कांबळे अर्थात बंटी कांबळे यांच्याकडे. 38 झालाय स्कोर 38. यावेळेस बॅकफुटला जाताना कट केलाय स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा गॅप भेदला तो यश भिसेने, ठोकला तो चौकार. मुंबईचं राज आम्ही दर्याचं राज आम्ही मुंबईचं राज. तर फक्त 11 करायच्यात आणि इथे 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 काय घडतंय काय. वाईड +4 आणि धावा मिळतील त्यात तब्बल 5 5 आणि 5. $47 झाला स्कोर. आता फक्त 6 रनची गरज आहे आणि 15 चेंडूंचा खेळ बाकी. वाईड +4 येस डेफिनेटली. 15 चेंडू 6 धावा. विकेट्सही गमावली नाहीये रोनक. चेंडू शिल्लक आहेत आणि टाइम तर भरपूर शिल्लक आहे. लवकर मॅच फिनिश करायची पुणे शिलेदारला असं दिसतंय. हो इथे पुन्हा एकदा गॅप मध्ये विशाल तिकडे बॉलवर पोहोचतात. आता 14 बॉल आणि 5 रन. 48 झाला स्कोर. 53 करायचे होते मात्र सुरुवातच इतकी तडाखेबंद झाली. कोणत्याही गोलंदाजाने जास्त एक्स्ट्रा दिल्या नाहीत रोनक. मात्र रन आल्यात त्या सगळ्या चौकाराने आणि अगदी वन साइडेड मॅच सध्या आपण पाहतो. दोन्ही फलंदाज खेचून आणतात. यावेळेस बघा पुढ्यात टाकलेला चेंडू ऑन साइडला अगदी टॅप केलं होतं. क्रॉस बॅटेड. अजित मॅक कडे बॉल गेला. 1 रन मिळते. 49 स्कोर. फक्त 4 करायचे आता. 13 बॉल म्हणजे हा शेवटचा बॉल या ओव्हर मधील. आणि बघा जी चर्चा केली 12व्या खेळाडूने आमच्या समोर आहे ते सोनू की याच बॉलवर मॅच फिनिश होईल आणि बघा मॅच फिनिश झाली. अभिनंदन पुणेरी शिलेदार. अभिनंदन ओमकारजी जाधव साहेब. अभिनंदन डॉक्टर दीपक आवटे साहेब.